राज ठाकरे व्हीआयपी असल्यामुळे त्यांना राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। टीका करणाऱ्यांना निमंत्रण का द्यायचं असा टोला ठाकरेंना महाजनांनी लगावलाय। आम्हाला निमंत्रणाची गरज नाही, आम्ही आधीपासून अयोध्येमध्ये, असंही संजय राऊत यांनी बोलताना म्हटलेलं आहे। संजय राऊतांनी भाजपवर पलटवार केलाय। राम मंदिरावरून टीका करणाऱ्यांना बोलवण्याचं कारण काय असा घणाघात महाजनांनी केला होता आणि त्यावर भाजपवर राऊतांनी निशाणा साधलेला आहे। राज ठाकरे व्हीआयपी असल्यामुळे त्यांना राम मंदिराचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे असं राऊत म्हणालेले आहे। राम मंदिरावरून टीका करणाऱ्यांना बोलावण्याचं कारण काय असं महाजनांनी म्हटलेलं होतं आणि त्यावरून आम्ही आधीच अयोध्येमध्ये असल्याचं पलटवार करताना संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। बघा, केंद्र सरकारला जे वाटतं आहे ते व्हीआयपी यादीमध्ये आहेत, त्यांना जे अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि म्हणून त्यांनी राज ठाकरेंना दिलेला आहे, उद्धवजींना दिलेलं नाही आहे, कोणाला दिलं आहे काय, हा त्यांचा प्रश्न, केंद्र सरकारचा प्रश्न आहे। जे सातत्याने राम मंदिरावर टीका करतात, केंद्र सरकार सातत्याने राम मंदिराबरोबर टीका करतायत, त्यांना आमंत्रण देण्याचं कारण काय मला हेही समजत नाही आणि म्हणून मला वाटतं त्यांनी वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे आणि खरंच त्यांचं योगदान काय आहे त्यांनी एखादा दुसरा फोटो दाखवून हे आम्हाला जनतेला त्या ठिकाणी दाखवावं। बाबरी पाडल्याचं खापर ज्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली, बरं का, तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये व्हीआयपी कोण आणि ढोंगी कोण हे आता यांना कंठ फुटलेले आहे। उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला, तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत।